नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अपडेट आले तर काय अपडेट आहे तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. बघू शकता मित्रांनो, तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन ह्या साईटवरती जायचं आहे. आता बघू शकता काय अपडेट आहे. ई-के-वाय-सी प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्याकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई-के-वाय-सी करताना चुका झाल्या असल्यास किंवा पती किंवा वडील अज्ञात नसलेल्या तसेच घटस्फोटित लाभार्थ्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा अद्याप ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास. बघू शकता मित्रांनो, इथं नवीन अपडेट आलेले आहे. आता तुम्हाला एडिटिंगचा ऑप्शन आहे आणि एक तुम्हाला बघा शेवटची संधी असणार आहे. खाली बघू शकता इथं नोट दिलेले. ही एक वेळ सुधारणा करण्याची अंतिम संधी वन टाइम एडिट ऑप्शन असून हा पर्याय दिनांक 31/12/2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. बघू शकता ज्या लाडक्या बहिणीनं ई-के-वाय-सी करताना चुका झालेल्या आहेत, त्या लाडक्या बहिणीसाठी आनंदाची गोष्ट आहे. जर काही चुका झालेल्या असेल तर तुम्ही इथं एडिट करू शकता. तुम्ही परत ई-के-वाय-सी कंप्लीट करू शकता. तर बघा तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता लाभार्थी आधार क्रमांक इथं टाकायचा आहे. तुमचं इथं कॅप्चा टाकायचा आणि तुम्हाला ओ-टी-पी येईल बघा. ओ-टी-पी आला की तो सबमिट करायचा आहे. ही प्रोसेस आहे सेम. फक्त एवढं लक्षात राहू द्या. तुम्हाला आता एडिटिंग करता येणार आहे. ई-के-वाय-सी करताना जर काही मिस्टेक झाली असेल अगोदर, तर आता परत मिस्टेक करू नका. ही तुम्हाला शेवटची संधी असणार आहे. आणि नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता लवकरच भेटणार आहे. शक्यतो आता 12, 13, 14, 15, 16 हे 2-4 दिवसात भेटण्याचे जास्त चान्सेस आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.